गेल्या 2 भागामध्ये या आपल्या शब्दांची रत्ने अर्थात अभ्यास मराठीचा या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवरून लाखाच्या कोटीच्या गोष्टी या पाठावरील आधारित 2 भाग आपण पाहिलेले आहे. पहिल्या भागामध्ये आपण या पाठाचा तपशील पाहिलेला आहे आणि तो तुम्हाला आवडलेला आहे. अनेक जणांच्या कमेंट्स आलेल्या आहेत. पाठाचं स्पष्टीकरण पहिल्या दोन्ही भागातलं त्यांना आवडलेलं आहे आणि ते परत एकदा पहा, म्हणजे ज्यांना कुणाला अजून ते पाठ समजलं नसेल त्यांना तो एकदम समजेल. सहज सोपा पाठ आहे. त्या पाठावर आधारित जो स्वाध्याय आहे तो स्वाध्याय सोडवण्यासाठी आज आपण परत एकदा एकत्र येत आहोत. तर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मी माझ्या या शब्दांची रत्ने शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो. आहात ना सगळे तयार? बरं. हा माझा चॅनल तुम्हाला आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, म्हणजे आणखीन तुम्हाला बाकीचे उरलेले पाठ आहेत ते सगळे पाठ परत एकदा टाकता येतील, त्याच्याबद्दल काम करायला आनंद वाटेल. ठीक आहे, करूया सुरुवात आपण. तर आज आपण लाखाच्या कोटीच्या गप्पा या पाठावरचा स्वाध्याय सोडवणार आहोत. तुम्हाला माहिती आहे इयत्ता 8वीमध्ये तुम्ही आहात आणि या स्वाध्यायावर आज आपण चर्चा करतो. लाखाच्या कोटीच्या गप्पा आणि याचे लेखक आहेत वसंत जोशी. पहिल्यांदाच एक आकृती दिलेली आहे, 2 आकृत्या आहेत आणि प्रश्न आहे की आकृत्या पूर्ण करा. आता आपण प्रश्नपत्रिकेकडून कृतीपत्रिकेकडे असा आपला हा प्रवास आहे. त्यामुळं मित्रांनो, या ठिकाणी जे काय आकृत्या दिलेल्या आहेत तशाच आकृत्या आपल्याला उत्तरपत्रिकेमध्ये सुद्धा काढाव्या लागणार आहे. म्हणजे हा जो फॉर्मॅट आहे हा असा तुमच्या वहीवर तुम्हाला लिहावं लागेल. त्यानंतर हे ॲरो असे काढायला लागतील आणि नंतर उत्तराला जेवढी जागा लागेल तेवढ्या प्रकारचे असे चौकोन किंवा वर्तुळ काढून या आकृतीतच तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. आलं का लक्षात? ठीक आहे. आता ही सूचना ही संपूर्ण 10वी होईपर्यंत आहे, लक्षात घ्या. कारण ह्या कृतीपत्रिका प्रश्नपत्रिका नसून मुलांना आवड उत्तरं लिहायची आणि फार सोपं केलेलं आहे. आता म्हणजे पास होणं सोपं आहे, परंतु मेरिट मिळवणं यासाठी आपल्याला थोडासा प्रयत्न करायचा. तर पहिला प्रश्न आहे, गाडीतल्या प्रवाशाकडून प्लॅटफॉर्मवर झालेल्या कृती. आता या प्रश्नाचं उत्तर पाठामध्ये कुठं असेल याचा आपल्याला सर्वात अगोदर विचार करायला लागेल. आणि लक्षात येईल की पाठाचा पहिला जो परिच्छेद आहे त्या पहिल्या परिच्छेदामध्ये ती गाडी येते आणि थांबते. ती थांबते का तर बिघडलेली असते. मग बिघडलेल्या गाडीत कोण बसेल का? सगळे पॅसेंजर ते खाली येतात आणि त्या पहिल्या परिच्छेद हाच तो परिच्छेद पहा. काय परिच्छेद एकदा वाचून काढा आपण. इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे नागपूर दादर एक्सप्रेस इगतपुरी स्टेशनवर 3 तास थांबून राहिली. म्हणलं ना तुम्हाला, गाडीमध्ये काहीतरी बिघाड झाला आणि त्यामुळे ती थांबून राहिली. गाडीतले प्रवासी कंटाळून प्लॅटफॉर्मवर एरझारा घालू लागले. कुणी बुक स्टॉलवरची वर्तमानपत्र घेऊन वाचत जागेवर आडवं झाले. 2 प्रवासी मात्र एका दगडी बाकावर जाऊन बसले आणि त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. सुमारे 1 तासभर गप्पा मारल्यानंतर ते दोघे कंटाळले. त्यांनी चहा मागवला. चहा घेतल्यानंतर त्यांच्या गप्पा पुन्हा रंगल्या. ते एवढ्या मोठ्यानं हसत आणि बोलत होते की त्यांचा शब्द दूरवर ऐकू जात होता. त्या 2 प्रवाशामध्ये एक म्हातारा होता आणि एक तरुण, दुसरा तरुण. तर अशा या परिच्छेदामध्ये या दिलेल्या कृतीची उत्तर आहे. सापडले का तुम्हाला? प्रश्न काय होता लक्षात आला का तुमच्या? प्रश्न एकदा परत बघू आपण. गाडीतल्या प्रवाशाकडून प्लॅटफॉर्मवर झालेल्या कृती. आता गाडीतले हे जे प्रवासी आहेत ते काय काय झाले आहेत हे नाही. गाडीतले प्रवासी कोण कोण होते? तर आपल्या पाठात असलेले एक म्हातारा तरुण हे दोन्ही व्यक्तिमत्व आहेतच, याशिवाय इतर पॅसेंजर आहेत. मग आता या परिच्छेदामध्ये तुम्हाला त्याचं उत्तर कुठं सापडेल? बरं, ठीक आहे, आपण बघूया. सापडलेत का? मला सापडलेत बघा. प्रवासी कंटाळले. कंटाळा झाल्यानंतर त्याने काय केलं? प्लॅटफॉर्मवर एरझारा घ्यायला सुरू केले. एरझारा म्हणजे येणे आणि हे नाही, एरझारा शब्द कसा तयार झाला आहे बघा. येणे आणि जाणे. कुणी बुक स्टॉलवरची वर्तमानपत्र घेऊन वाचत होते. जागे आडवे झाले, म्हणजे वाचले, वर्तमानपत्र वाचल्यानंतर आडवे झाले. त्यानंतर काही लोक गप्पा मारू लागले. आपल्याला 4च उत्तर लिहायचे आहेत, त्यामुळे आपण
एवढाच विचार केला. आता तुमच्या लक्षात आलं असेल, तुम्ही निवांत लिहायचे, आता लिहायचं नाही, फक्त आता अभ्यास आपण चर्चा करतो त्याच्यानंतर जी दुसरी आकृती जी पूर्ण करण्यासाठी दिली आहे, त्यातला प्रश्न असा आहे की इंग्लंडला जाण्यासाठी राजाने केलेली तयारी. आता राजा कोण माहीत आहे ना तुम्ही? या पाठामध्ये असलेला तरुण, त्याचं नाव आहे राजा. म्हणजे आपल्याला माहीत झालं की राजा गोसावी असा तो आहे, चित्रपट कलावंत आहे. तर शरद तळवकर त्याला राजा नावाने, त्या राजाने इंग्लंडला जाण्यासाठी काय तयारी केली असा प्रश्न आहे. याचं उत्तर कुठं असेल तर पाठातला दुसरा परिच्छेद, की ज्या ठिकाणी काका विचारतात त्याला की राजा अरे तू काय तयारी केली, त्यावेळेला तो त्याचं उत्तर देतो. त्या परिच्छेदामध्ये याचं उत्तर आहे. म्हणजे असं आहे बघा तो परिच्छेद. असं काय काका मला विचारता, मी पासपोर्ट मिळवला, व्हिसा काढला, नवीन कपडे टेलरने परवा शिवून दिले, 4 सूट आणि इतर नेहमीचे कपडे घेतले आहेत, तुम्ही दिलेले घड्याळ तर मी आत्ताच वापरायला काढलं आहे. आता या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि तुम्हा सर्वांना आता ते कळलं असेल की इंग्लंडला जाण्यासाठी राजाने केलेली तयारी काय. आता मी बघा ते उत्तर शोधलेले आहे. एक पासपोर्ट मिळवला, व्हिसा काढला, नवीन कपडे टेलरने परवा त्याच्याकडनं शिवून घेतले, नेहमीचे कपडे घेतले आणि काकाने दिलेले घड्याळ सोबत घेतले. या अशा प्रकारे 4-5 कृती झालेल्या आहेत राजाने तयारी करायची म्हणून. त्यातल्या तुम्ही 4 लिहायचे आहेत. किती सोपं आहे पहा. म्हणजे पुढे त्याचं उत्तर आहे, फक्त ते तुम्हाला शोधता यायला पाहिजेत आणि ते लिहिता यायला पाहिजेत. आता लिहिताना त्याच्यामध्ये काय लिहिणार तुम्ही? पहिल्यांदा इंग्लंडला जाण्यासाठी राजाने केलेली तयारी. याच्यामध्ये पहिल्या ठिकाणी काय लिहाल तुम्ही तर पासपोर्ट मिळवला, नाही. दुसऱ्या ठिकाणी काय करणार? व्हिसा काढला. त्यानंतर नवीन कपडे शिवून घेतले. ते टेलरने परवा वगैरे काय लिहायची गरज नाही. नवीन कपडे शिवून घेतले, नेहमीचे कपडे पण बरोबर घेतले आणि घड्याळ असं लिहिले की बरोबर येईल. चला आता पुढं. योग्य विधान शोधा. प्रश्न नीट वाचायचा. बऱ्याच वेळेला आपण प्रश्न नीट वाचत नाही आणि मग काय होतं की आपले स्वाध्याय चुकतात. योग्य विधान शोधा म्हणलेलं आहे. याचा अर्थ 4 विधानापैकी एकच विधान बरोबर आहे आणि 3 विधानं चूक आहेत. आलं लक्षात तुमच्या? योग्य म्हणजे बरोबर. आता 4ही विधान वाचू आपण. पहिलं विधान आहे, लेखकाची नागपूर दादर पॅसेंजर गाडी होती. आता लेखकाची म्हणजे लेखकाच्या मालकीची असं त्याचा अर्थ आहे. होती का? उत्तर मी सांगणार नाही, तुम्ही पाहायचं आहे. दुसरं विधान आहे, म्हातारा व तरुण करोडपती होते. होते का त्यांच्याकडे एवढे पैसे? बरं, तुम्ही विचार करा. तरुण वकिली करायला परदेशात जात होता. वकिली करायला जात होता का शिक्षण घ्यायला जात होता? आणि चौथं विधान आहे, 2 प्रवाशामध्ये एक म्हातारा आणि दुसरा तरुण. आता सांग योग्य विधान कोणतं? बरोबर, 4 नंबरचं विधान हे बरोबर आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न, योग्य विधान शोधा. त्यातला दुसरा आकडा आहे. म्हातारा व तरुण दोघांच्या बॅगेत खूप पैसे होते. होते का पैसे? गेले का चोरीला? विचार करा. दुसरं विधान, म्हातारा व तरुण दोघेही कलाकार होते. होते का दोघी कलाकार? बरं. म्हातारा व तरुण एकमेकांचे नातेवाईक होते. नातेवाईक होते का? बरं. म्हातारा व तरुण बेजबाबदार होते. आता लक्षात आलं, तुम्ही जर पाठाकडे नीट लक्ष दिलं असेल तर ह्यातली 3 विधानं चुकीची आहेत आणि एक विधान बरोबर आहे. म्हातारा व तरुण दोघेही कलाकार होते. नाही? छान. आता पुढे तुमच्या शब्दात लिहा. तुमच्या शब्दात म्हणजे लिहिणं म्हणजे काय तर स्वतःचं मत लिहायचं. गाईडमधलं बघून दुसऱ्या मित्रानं काय लिहिले त्याची वही पाहून असं नाही. तुमच्या मनात जे आलं ते लिहायचं. आता मी सांगेन आणि ते तुम्ही लिहिलं तर ती कॉपी होईल. मी फक्त मार्गदर्शन करणार आहे की तुम्ही तिथं काय लिहावं. समोरच्या बाकावरच्या प्रवाशाने केलेल्या वक्तव्याबाबत तुमचे मत पाठाधारे लिहा. पाठाधारे म्हणजे पाठाच्या आधाराने. वक्तव्य म्हणजे वक्तृत्व, बोलणे. म्हणजे समोरच्या बाकावर जो प्रवासी बसला होता त्यानं जे काय बोललेलं त्या दोघांशी त्याच्याबद्दल तुमचं मत काय आहे ते लिहा. म्हणजे त्याला असं वाटत होतं की याच्या बॅगमध्ये भरपूर पैसे आहेत आणि ते पैसे चोरीला गेलेत आणि त्या चोरीमागे या 2 माणसाचा निष्काळजीपणा आहे किंवा आरडाओरडा करून आमच्याकडे एवढे पैसे आहेत असं ते ओरडून सांगत होते.
त्याचाच परिणाम म्हणून त्यांची चोरी झाली असं त्याचं मत बनलं होतं आणि त्यामुळं तो त्यांच्याशी तसं बोलत होता. आता याच्याबद्दल तुमचं मत लिहायचं आहे की त्या माणसानं विधानं बरोबर केली का चूक केली, त्यानं कोणत्या भावनेतनं केली, असं थोडक्यात तुम्हाला काय वाटतं ते लिहायचं आहे. त्यानंतर पुढचा सोमत असा आहे, तुमच्या शब्दातल्या म्हणजे सोमतच लिहा. पाठाचा शेवट वाचण्यापूर्वी तरुण व म्हातारा यांच्याविषयी तुमच्या मनात कोणते विचार आले ते लिहा. शेवट वाचण्यापूर्वी म्हणजे पाठाचा शेवट कोणता, तर ते दोघे असं वय तुम्ही ती खरं ठरवून बसला काय, आम्ही दोघे कलाकार आहोत आणि एवढे आम्ही ती नाटकाची रेसल करत होतो आणि आमच्याकडे काही पैसे नव्हते वगैरे, हे आपल्याला माहीत नाही. त्याच्यापूर्वी म्हणजे इतके पैसे आहेत असे ओढून सांगत होते. तर तरुण आणि म्हातारा यांच्याविषयी तुमच्या मनात कोणते विचार आले, काय आहेत ही दोन माणसं, का मोठ्यानं ओरडतायत, एवढे का सांगतायत, आणि मग त्यांच्याबद्दल तुमच्या मनात आलेले विचार तुम्हाला लिहायचे आहेत. त्यानंतर पुढं खेळू या शब्दाशी याच्यामध्ये खालील वाक्यांचा प्रकार ओळखून लिहायचा आहे आणि 4 वाक्य दिले. राजा, तुझं इंग्लंडला जाणं पक्कं झालं ना, प्रश्नचिन्ह आहे. तुझ्या अभ्यासाला निवांत जागा हवी, तू बॅरिस्टर होऊन भारतात परत ये, म्हणजे मला पुन्हा 10 रुपये दंड बसणार. आता ही 4ही वाक्य ही काय आहेत, कोणाचे तरी उद्गार आहेत आणि म्हणून दोन्ही बाजूला ठीक आहे नाही, कुणाच्या तोंडचे उद्गार असतील तर या ठिकाणी वाक्य सुरू होताना आणि संपताना ते अवतरण चिन्ह दिलेले आहे. चिन्ह इथं प्रश्न आहे म्हणून इथं प्रश्नचिन्ह दिलं आहे आहे की नाही. तर हे विरामचिन्ह, वाक्य पूर्ण झालं पूर्ण विराम दिले आहे. या ठिकाणी उद्गार आहे, तोंडातून आहे तर उद्गारवाचक चिन्ह आहे. ते सगळं माहीत असलं पाहिजे आपल्याला. वाक्याचा प्रकार ओळखण्यापूर्वी वाक्यांचे प्रकार म्हणजे काय लक्षात घ्या. तुमच्या लक्षात आलेच आहे, माहीत आहे तुम्हाला, तरीसुद्धा जाता जाता आपण थोडीशी उजळणी म्हणून वाक्यांचे प्रकार पाहूया आणि मग या प्रश्नाची उत्तरं लिहूया. वाक्याचे प्रकार. मराठीत वाक्याचे 2 प्रकारात वर्गीकरण केलेले असतात. अर्थावरून पडणारे प्रकार वेगळे आहेत आणि स्वरूपावरून पडणारे प्रकार किंवा वाक्यात असणाऱ्या विधानांच्या संख्येवरून पडणारे प्रकार. एकाच वाक्यात 2 विधान असतात, 3 विधान असतात, दोन्ही विधान एकत्र मिश्र झालेले असतात. म्हणजे वाक्यात एकूण किती विधान आले आहेत किंवा वाक्याचं स्वरूप काय, रूप दिसतंय कसं वाक्य याच्यावरून, आणि वाक्यातनं प्रकट होणारा अर्थ काय आहे याच्यावरून, म्हणजे अर्थावरून आणि रूपावरून असे 2 मराठीमध्ये वाक्यांचे प्रकार पडतात. पहिल्यांदा आपण अर्थावरून पडणारे प्रकार पाहूया. पहिला प्रकार आहे विधानार्थी वाक्य. ज्या वाक्यात कर्त्याने केवळ विधान केलेले असते त्या वाक्याला विधानार्थी वाक्य म्हणतात. उदाहरणार्थ, मी आंबा खातो. एक साधं विधान केलेलं आहे, त्यातून काय अर्थ लक्षात येतोय, अर्थ काय समजतोय, वाक्यातला अर्थ काय समजतोय की एक विधान केलेलं आहे, मी आंबा खातो. कर्त्याने केवळ एक विधान केलं आहे म्हणून याला विधानार्थी. दुसरा प्रकार आहे प्रश्नार्थी वाक्य. ज्या वाक्यात कर्त्याने प्रश्न विचारलेला असतो त्या वाक्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ, तू आंबा खाल्लास का. आता खचा काना राहिलं बरं का, चुकलं आहे ते, सॉरी. तू आंबा खाल्लास का, या ठिकाणी उत्तर पाहिजे ना, काहीतरी पुढचा माणूस देईल, होय किंवा नाही. म्हणजे ज्या वाक्यात कर्त्यानं प्रश्न विचारलेला असतो अशा वाक्याला प्रश्नार्थी वाक्य असतं आणि प्रश्नार्थी वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असतं. अगदी सोपं समजायला, ठीक आहे. आता अर्थावरून पडणाऱ्या प्रकारात तिसरा प्रकार आहे उद्गारार्थी वाक्य. ज्या वाक्यामध्ये कर्त्याने आपल्या मनात निर्माण झालेला भावनेचा उद्गार काढलेला असतो त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. अभो केवढा मोठा हा साप. आता हे मनात असलेले भावना उद्गाराच्या पद्धतीनं बाहेर काढलेले आहेत आणि म्हणाला उद्गारार्थी वाक्य असं म्हणायचं. म्हणजे ज्या वाक्यामध्ये कर्ता असतो आणि तो कर्ता आपल्या मनात आलेल्या निर्माण झालेल्या भावना त्यावेळेला ते उद्गारार्थी वाक्य असतं. त्याच्या पुढचा जो अर्थावरून पडणारा प्रकार आहे तो आहे होकारार्थी वाक्य. ज्या वाक्यामध्ये होकार दर्शवलेला असतो त्यास होकारार्थी वाक्य किंवा करणरूपी वाक्य असं म्हणतात. मला अभ्यास करायला आवडते. होकारार्थी आवडते म्हणजे हो, मला करायला आवडते. आता हे जर नकारार्थी कसं होईल, मला अभ्यास करायला आवडत नाही. नाही नकार आला त्याच्यात. होकारार्थी वाक्यानंतरचं दुसरं वाक्य काय असणार आहे, नकारार्थी वाक्य. ज्या वाक्यामधून नकार दर्शवलेला असतो त्यास नकारार्थी वाक्य म्हणतात. मी क्रिकेट खेळत नाही. ठीक आहे ना. होकारार्थी कसं होईल, मी खेळत आहे.
आपण ओझरत जाता जाता अर्थावरून वाक्याचे प्रकार पाहतो. यातला 6वा प्रकार आहे स्वार्थी वाक्य. ज्या वाक्यातील क्रियापदावरून केवळ काळाचा बोध होतो अशा वाक्यास स्वार्थी वाक्य असे म्हणतात. मी चहा पितो, म्हणजे या ठिकाणी क्रियापद पितो याच्यावरून काय होतं, नुसतं काळाचा बोध होतो, याच्या पलीकडे काही वेगळी माहिती मिळत नाही आणि त्यामुळे याला स्वार्थी वाक्य असं म्हणतात. आज्ञार्थी वाक्य, ज्या वाक्यामधून आज्ञा, आशीर्वाद, विनंती, उपदेश, प्रार्थना, नचकाना इत्यादी गोष्टींचा बोध होतो अशा वाक्यास आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात. तो दरवाजा बंद कर, यामध्ये काय आहे, आज्ञा आहे. याचा अर्थ हे वाक्य आज्ञार्थी वाक्य आहे. म्हणजे ज्या वाक्यामध्ये या सगळ्या भावना असतात, आज्ञा, कोणाला आशीर्वाद द्यायचा आहे, ठीक आहे, नाही, विनंती असेल, उपदेश असेल, प्रार्थना असेल, देवा मला चांगली बुद्धी दे, प्रार्थना आहे, तर ते काय असणार, आज्ञार्थी वाक्य. पुढचा प्रकार आहे विध्यर्थ वाक्य. जेव्हा वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून तर्क, कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा याचा बोध होत असेल तर त्यास विध्यर्थी वाक्य असे म्हणतात. आई वडिलांची सेवा करावी, कर्तव्य आहे, ठीक आहे ना. म्हणजे ज्या वाक्यामधनं क्रियापदाच्या रूपानं, ज्या वाक्यातल्या क्रियापदाच्या रूपातनं तर्क म्हणजे काहीतरी अंदाज, कर्तव्य जे आपण केलं पाहिजे, ड्युटी, ठीक आहे नाही, शक्यता, योग्यता, इच्छा इत्यादी गोष्टीचा बोध होत असेल तर ते विध्यर्थी वाक्य असतं. आई वडिलांची सेवा करावी, या ते करावी कर्तव्य म्हणून सांगितलेलं आहे क्रियापदानं, लक्षात येते आणि म्हणून हे विध्यर्थी वाक्य आहे. याच्यानंतरचा जो शेवटचा प्रकार आहे अर्थावरून पडणारा, तो संकेतार्थी वाक्य. जेव्हा वाक्यात एक गोष्ट केली असती तर दुसरी गोष्ट घडली असते असा संदेश दिला जातो तेव्हा त्या वाक्यास संकेतार्थी वाक्य असं म्हणतात. जर चांगला अभ्यास केला असता तर पास झालो असतो. जर आणि तर ह्याच्यामध्ये, जर अभ्यास केला, चांगला अभ्यास केला तर पास झालं असतं. इथं संकेत केला, जर असं होईल तर तसं, जे चकाकते ते सोने, ठीक आहे ना. जो व्यायाम करेल तो त्याची प्रतिकारशक्ती चांगली असेल. जर तर जो तो अशा प्रकारचा संकेत असेल तर त्या वाक्याला आपण संकेतार्थी वाक्य असं म्हणतो. आता ही झाली अर्थावरून. आता रूपावरून, स्वरूप म्हणून आपण रूपावरून म्हणजे स्वरूप. केवळ वाक्यामध्ये काय असतं की ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश आणि एकच विधेय असते त्या वाक्यास केवळ वाक्य किंवा शुद्ध वाक्य असं म्हणतात. म्हणजे एकच त्यामध्ये उद्देश आणि विधेय. आता उद्देश म्हणजे ते वाक्य कुणाला उद्देशून आहे आणि उद्देशाबद्दल पुढं काय लिहिलेलं आहे विशेष, ते विधेय. राम आंबा खातो, यातला उद्देश राम आहे आणि आंबा खातो हे विधेय आहे, ठीक आहे ना. म्हणजे ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश असेल आणि एकच विधेय तर ते वाक्य केवळ वाक्य. हा स्वरूपावरून पडणारा पहिला प्रकार आहे. दुसरा प्रकार आहे संयुक्त वाक्य. जेव्हा वाक्यात 2 किंवा अधिक केवळ वाक्य ही प्रधान सूचक अव्ययाने जोडली जातात तेव्हा त्या संयुक्त वाक्याशी म्हणतात. आता उभयान्वी ह्या शब्दाची वेलांटी जरा चुकली, पुढच्या वेळेला पुढे तुम्हाला कळेल ते. जेव्हा वाक्यात 2 किंवा अधिक केवळ वाक्य येतात आणि उभयान्वी अव्यय कोणते आहेत, व, म्हणून, आणि, हे की नाही, अशा प्रकारची 2 उभयान्वी अव्यय म्हणजे काय की दोघांना अन्वय करणे, एकत्र आणणे. म्हणजे 2 शब्द असतील किंवा 2 वाक्य असतील यांना जोडणारा जो शब्द आहे त्याला आपण उभयान्वी अव्यय असं म्हणतो. विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. आता बघा या ठिकाणी 2 काय आहेत, वाक्य वेगवेगळे आहेत, विजा चमकणे आणि पाऊस पडणे. पण ह्या दोन्ही वाक्याला आणि या शब्दानं सांधले, जोडले, मग उभयान्वी अव्यय आणि 2 वाक्य एकत्र आले, हे की नाही, आणि या शब्दामुळं, त्यामुळे ही वाक्य संयुक्त वाक्य झालं. विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. तर या ठिकाणचं हे वाक्य संयुक्त वाक्य आहे. तिसरा जो प्रकार आहे तो मिश्र वाक्य आहे. जेव्हा वाक्यात एक प्रधान वाक्य आणि एक किंवा अधिक गौण वाक्य उभयान्वयी अव्ययाने जोडले जातात तेव्हा त्या वाक्यास मिश्र वाक्य असे म्हणतात. इथं सुद्धा काय होतं, उभयान्वयी, इथं वेलांटी बरोबर आहे बघा. उभयान्वयी अव्यय हे काय झालेले आहेत इथं सुद्धा असतात, परंतु याच्यामध्ये एक वाक्य प्रधान असतं आणि दुसरं गौण वाक्य असतं. नोकरी मिळावी म्हणून तो शहरात गेला. आता ह्यात महत्त्वाचं काय तर नोकरी मिळवणे, मग त्यासाठी काय क्रिया केली, तो शहरात गेला. म्हणजे एका प्रधान वाक्यासाठी, मुख्य वाक्यासाठी दुसरं एखादं वाक्य जोडून येतं त्यावेळेला ते मिश्र वाक्य. नोकरी मिळावी म्हणून तो शहरात गेला. या ठिकाणी म्हणून या शब्दानं, हा म्हणून जो शब्द आहे तो आहे उभयान्वयी अव्यय. त्यानं नोकरी मिळावी आणि तो शहरात गेला ही 2 विधानं काय केलेले आहेत, सांधलेले आहेत, जोडलेले आहेत. अशा प्रकारे वाक्यांचे प्रकार आपण पाहिले. आता मूळ प्रश्नाकडे,
खालील वाक्यांचा प्रकार ओळखून लिहा. राजा, तुझं इंग्लंडला जाणं पक्कं झालं ना? काहीतरी उत्तर आपली अपेक्षा आहे, प्रश्नचिन्ह शेवटी आहे. काय असणार वाक्य? आता मी याची उत्तरं सांगणार नाही. तुम्हाला संपूर्ण ही वाक्यांचे प्रकार समजलेले आहेत. तुम्हीच काय करायचे ते लिहायचे आहे. पुढं जाऊ आपण. पुढचा स्वाध्यायातला एक तक्ता दिलेला आहे. त्याच्यामध्ये मूळ शब्द त्याचं सामान्य रूप असं म्हणलेलं आहे की शब्द त्याचं मूळ शब्द कोणता आणि सामान्य रूप असं लिहायचं आहे. तर पहिल्या तक्त्यामध्ये शब्द दिला आहे, दुसऱ्या तक्त्यामध्ये मूळ शब्द लिहायचे, तिसऱ्यात सामान्य रूप लिहायचे. भावाला या शब्दातला मूळ शब्द आहे भाऊ. आता भाऊ लिहायचं नाही, भाऊ उकळीचा ऊ लिहायचा. आणि आता ला हा उभय काय झालेला आहे, ला हा विभक्ती प्रत्यय त्याला जोडला आहे. पण बाहूला असं म्हणतो किंवा भाऊला, भाऊचं काय झालं, भावा झालं. त्यामुळं भावा हा शब्द सामान्य रूप आहे. शाळेतून मूळ शब्द शाळा आहे ना, आणि त्यातून ऊन प्रत्यय लागला आहे शाळेतून, मग शाळाचं शाळे झालं. त्यामुळे शाळे हे सामान्य रूप. पुस्तकासी, पुस्तक मूळ शब्द, सी विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी पुस्तकचं पुस्तका झालेलं आहे. ते पुस्तकाही काय आहे, सामान्य रूप आहे. याप्रमाणे राहिलेल्या दोन्ही शब्दांचं तुम्ही करून टाका. त्याच्या पुढं खेळूया शब्दामध्ये आणखीन एक स्वाध्याय सांगितलेला आहे. खालील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा. बऱ्याच वेळेला विद्यार्थी वाक्प्रचारांचा अर्थ लिहा आणि वाक्यात उपयोग करा असा प्रश्न असतो. त्यावेळेला काय करतात, वाक्यप्रचार पण वाक्यात उपयोग करताना त्या अर्थाचा वाक्यात उपयोग करतात. वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग करायचा आहे. त्यामुळे इथं तुम्हाला गोंधळ होऊ नये म्हणून काय दिले, फक्त हे वाक्प्रचार दिले किंवा शब्द दिले त्यांचा तुम्ही वाक्यात उपयोग करायचा आहे, अर्थ लिहायचा नाही. गप्पा रंगणे. गणपतीच्या समोर आम्ही सर्व बसलो होतो आणि मग आमच्या सगळ्यांच्या गप्पा रंगल्या, असं आपण सहज बोलता बोलत असतो. तसं सहज आता हे वाक्य तुम्ही लिहायचं नाही बरं का. किंवा प्रवासी रेल्वेतून उतरले आणि त्यांच्या गप्पा सुरू झाल्या, हे पाठातलं वाक्य आहे, ते सुद्धा तुम्ही लिहायचं नाही. तुमच्या मनानं वेगळंच वाक्य लिहायचं. पंचायत होणे, एखाद्या काही कारणामुळं आपली अडचण होते, अशा वेळेला आपण हा वाक्प्रचार वापरतो. समजा आपल्याला कुठंतरी जायचं आहे गडबडीनं आणि अचानकच काय होतं की एस टी मिळत नाही तुम्हाला, हे ना, किंवा मूळ स्टेशनपर्यंत पोचायलाच वेळ होतो, प्रवासात मग खोळांबा निर्माण होतो, पंचायत होते. तर तशा प्रकारचं एक प्रसंग निर्माण करून किंवा त्या वाक्यामध्ये एक घटना निर्माण करून तशा प्रकारे तुम्हाला त्याचा वाक्यात उपयोग करायचा आहे. फार सोपा स्वाध्याय आहे. पुढे खेळूया शब्दाशीमध्ये खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचे वचन बदलून वाक्य पुन्हा लिहा. अधोरेखित शब्द म्हणजे काय, की आपण ज्या शब्दाच्या खाली रेखा ओढलेल्या आहे. अधो म्हणजे खाली, ज्या शब्दांच्या खाली रेख म्हणजे रेषा, ज्या शब्दांच्या खाली अधोरेखित केले. आता कोणते पहिल्या वाक्यात बघा, त्यांचा खेळातील दम संपत आला. कोणत्या शब्दाला अधोरेखित केले, बरोबर त्यांचा आहे शब्दाला. आता आपल्याला काय सांगितलं, अधोरेखित शब्द जर ओळखले आपण बरोबर, पण त्याचं काय करायचं, वचन बदलायचे आणि वाक्य पुन्हा लिहायचं आहे. म्हणजे 3 कृती आहेत. एक अधोरेखित शब्द ओळखायचा, दुसरं त्या शब्दाचं वचन बदलायचं आणि ते वचन बदलून वाक्य पुन्हा लिहायचं. वाक्य आहे हे लिहायचं नाही, वचन बदलून लिहायचं आहे, त्या शब्दाचं वचन बदलायचं. त्यांचा खेळातील दम संपत आला. आता त्यांचा याचं वचन बदलायचं आपल्याला. त्यांचा अनेक वचन आहे, एक वचन काय होईल, त्याचा, बरोबर आहे की नाही. अनुस्वार निघून जाईल, त्याचा खेळातील दम संपत आला. पुढचं वाक्य काही बदलत नाही, पण अनुस्वार फक्त बदलतोय. त्याचा खेळातील दम संपत आला. अनेक वचन होतं, एक वचन केलं. दुसरं, कॅप्टनने खेळाडूला इशारा दिला. आता इथं खेळाडूला हा शब्द अधोरेखित आहे. खेळाडू शब्दाचं वचन ओळखा अगोदर. खेळाडू एक वचन, ठीक आहे नाही. अनेक असेल तर खेळाडूंना होईल. आता खेळाडूंना हा शब्द त्यात वापरायचे. कॅप्टन खेळाडूंना इशारा दिला, बरोबर आहे की नाही.
आता तिसरं वाक्य, क्रीडांगणावर अंतिम सामना पाहण्यासाठी गर्दी जमली होती. आता सामना हा एकवचने, अनेक असेल तर सामने. मग आता सामने शब्द टाकून कसं होईल बघा, क्रीडांगणावर अंतिम सामने पाहण्यासाठी गर्दी जमली होती. म्हणजे आपण अधोरेखित शब्द ओळखला, त्याचं वचन ओळखलं, वचन बदललं आणि वाक्य कसं लिहिता येईल याच्यावर आपण चर्चा केली. समजली की नाही तुम्हाला? उपाय आता शोध घेऊया असं म्हणलेलं आहे. एक उपक्रम तुम्हाला, किंवा आपण सहज बसल्या बसल्या, तुम्ही सतत मोबाईल वापरता, सतत मोबाईल वापरणं चुकीचं आहे बरं का, डोळ्याला त्रास होतो वगैरे. थोडा वेळ, अगदी 5-10 मिनटं, परत एक 10-15 मिनटं, सततच सकाळी 5 वाजल्यापासून अगदी संध्याकाळी 10-11 वाजेपर्यंत बसणं हे काय बरोबर नाही. त्यानं तुमच्या मेंदू परिणाम होईल. तर थोडं आपल्यालाही पाहिजे, घरातल्या घरात इतर कामात मदत करायला पाहिजे आईवडिलांना, आणि सतत मोबाईल घेऊन बसणं बरोबर नाही. तर ठीक आहे, आपण ज्यावेळेला तुमच्या हातात मोबाईल तुमचे पालक देत आहेत त्यावेळेला इंटरनेटचा उपयोग करून तुम्हाला काही गोष्टी शोधायला सांगितल्या आहेत. काय सांगितलं आहे? विनोदी साहित्य लिहिणाऱ्या साहित्यिकांची नावं आणि त्यांचे साहित्य यांचा शोध आंतरजालाच्या साहाय्याने घ्या, त्याची यादी तयार करा. आता आंतरजाल हा शब्द मराठी आहे, त्याला इंटरनेट असा इंग्रजी शब्द आहे. इंटरनेट म्हटलं की कळते आपल्याला, जगामध्ये पूर्ण असा WWW असं म्हणजे वेड वाईल्ड वर्ल्ड, म्हणजे जगभर पसरलेलं हे जे जाळ आहे, आंतरजाल, इंटरनेट, त्याच्या साहाय्यानं तुम्हाला काय करायचं आहे? शोधायचे आहेत. काय शोधायचे आहेत? तर विनोदी साहित्य लिहिणाऱ्या साहित्यिकांची नावं. आता मराठीच्या संदर्भात विनोदी साहित्य लिहिणारे चि.वी. जोशी आहेत, बरेच आहेत, मी सांगत नाही आता नावं, तुम्ही ते शोधायचे. माझ्या आवडते कोणी म्हणाल तर त्याच्यामध्ये मला फार आवडतात म्हणजे पु ल देशपांडे. छान विनोदी लिहिलेले आहेत त्यांनी, बरेच आहेत. त्या कथा वाचले की आनंद होतो. आहेत काय, जयवंत दळवींनी विनोद लेखन केलेलं आहे. गोविंदाग्रज, राम गणेश गडकरी यांनी विनोद लेखन केलेलं आहे. त्यांची नाटकं तर विनोदीच आहे. तर असे त्यांनी लिहिलेलं, तुम्हाला यादी काय करायची आहे की इथं समजा चि.वी. जोशी, पण त्यांचं विनोदी साहित्य काय असेल त्याचं नाव. साहित्य म्हणजे काय की त्यांचा कथासंग्रह असेल, एखादी कादंबरी असेल, ठीक आहे ना, त्याचं नाव तिथं लिहायचं आहे. जसं पु ल देशपांडे, व्यक्ती आणि वल्ली. पु ल देशपांडेंच्या नावाच्या पुढं काय, व्यक्ती आणि वल्ली, हे त्यांचं विनोदी साहित्य आहे. तुम्ही ते वाचलं की आपल्याला हसू येतं, अशा प्रकारचं. ठीक आहे, सोपं आहे, तुम्हाला जमलं ते. त्यानंतर आता काही उपक्रम सांगितले, 2 उपक्रम आहेत बा तुम्हाला करायचे. आपल्याला उपक्रम करावे लागतात 8वीपर्यंत. तेव्हा एक उपक्रम दिला आहे, पुढील महिन्यात होणाऱ्या तुमच्या घरातील खर्चाविषयी आईशी गप्पा मारा व खर्चाचे अंदाजपत्रक तयार करा. आता उद्यापासून पुढील महिन्यात सुरू होते, ठीक आहे ना. हा जो पहिला उपक्रम सांगितलेला आहे की पुढील महिन्यात तुमच्या घरातील खर्चाविषयी आईशी गप्पा मारा व खर्चाचे अंदाजपत्रक तयार करा. तर हा उपक्रम आहे, म्हणजे आपण पूर्ण महिन्यासाठी घरामध्ये जो खर्च होणार आहे तो कोणकोणत्या गोष्टीसाठी खर्च होतो. बऱ्याच वेळा आपल्या मुलांना हेच कळत नाही की घरात काय काय आणायचं आहे काय नाही. आपण नुसते राजासारखे नसतो, सगळ्या गोष्टी आपल्याला पालक मागेल त्यावेळेला देतात. त्यामुळे आपल्या घरामध्ये किती खर्च होतो आहे हे आपल्या लक्षात येत नाही. तर तो खर्च व्हावा, तुम्हाला थोडंसं गणितही समजावं आणि घरातल्या कोणत्या गोष्टीला किती खर्च होतो याचा अंदाज यावा, यासाठी तुम्हाला आईशी गप्पा मारायच्या आहेत आणि खर्चाचं अंदाजपत्रक तयार करायचं आहे. हा उपक्रम पूर्ण महिन्यासाठी आहे. तेव्हा तो समजा तुम्ही आता लिस्ट केलेली आहे की आज 1 तारीख 1 सप्टेंबर, त्यासाठी काय खर्च होणार आहे, झाला का खर्च, किती पैसे लागले, किती कमी झाले, खर्च किती, म्हणजे अंदाज कितीनं चुकला. हे ना, 1 महिन्याभरसाठी आपल्याला तांदूळ पाहिजेत, किती लागणार होते, तेवढे वापरले का त्यापेक्षा कमी पडले म्हणून परत आणावे लागले. या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या उपक्रमातून समजणार आहे. आणि दुसरा उपक्रम काय सांगितलेला आहे की या पाठाचं नाट्य रूपांतर करून वर्गात सादर करा. आता ज्यावेळेला आपली शाळा भरेल त्यावेळेला आपल्याला हे नाट्यकरण करता येईल. पाठाचं नाट्यकरण करणं सोपं आहे. प्रवासी 4-5 व्यक्तीने मुलांनी प्रवासी बनायचं आहे आणि 2 जण आहेत जे मुख्य, तरुण एक आहे आणि वृद्ध एक आहे. त्यांचे ते काही डायलॉग्स आहे, आपण पाहिलेत पहिल्या ह्याच्यामध्ये, तुम्ही डायलॉगच दिले होते तुम्हाला. तशा प्रकारचे डायलॉग, कुणी अगोदर बोलायचं, नंतर काय बोलायचं,
थोडंसं पाठांतर करण्याची गरज असते आणि पाठांतर पूर्ण पाठ करायची गरज नाही. आपल्याला काय कॅरेक्टर आहे, आपण कोणतं पात्र करणार आहे, ते पात्राचे संवाद पाठ करायचे आणि दुसरी की आपल्याला ते केव्हा म्हणायचे आहे. म्हणजे पुढच्याचा कोणता डायलॉग झाला तर आपण कोणता डायलॉग म्हणायचा आहे संवाद साधताना. या सगळ्या 2 गोष्टी लक्षात असल्या की आपल्याला छान नाट्यकरण करता येईल. आपल्या शाळेच्या स्नेहसंमेलनामध्ये सुद्धा आपल्याला हे नाटक सादर करता येईल. बघूया, आता तुम्ही तयारी करून ठेवा. मग आपली शाळा सुरू झाली की आपण नाट्यकरण करू. तर मला वाटतं आज आपण या स्वाध्यायावर जे चर्चा केली ती तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि तुमचा हा पाठाचा स्वाध्याय लिहिणं तुम्हाला फार सोपं जाणार आहे. तर त्या स्वाध्यायासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आणि जर आवडला पाठ त्याला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला नवीन नवीन अशा प्रकारचे व्हिडिओ मिळत जातील. आणि तळमळ आहे खरं मुलांना शिकवण्याची. घरातनं शिकवणं अवघड जातं आहे, पण काहीतरी करायला पाहिजे आणि म्हणून हा उपक्रम मी घेतला. ही जी तळमळ आहे ते तुम्ही इतर तुमच्या मित्रापर्यंत पोचवा, दोस्तापर्यंत पोचवा, त्यांना हा व्हिडिओ दाखवा. बरेच व्हिडिओ आपले झालेत. अगदी कविता गायनाचे सुद्धा स्वतः मी वाजवून त्याला चाल लावून असा एक सुंदर श्रावण आला. ती कविता जी आहे ती गायलेली आहे. मला फार आवडले ते. तर बऱ्याच लोकांनी ते आवडले म्हणून सांगितलं फोन करून मला. तर ज्यांनी पाहिलं नसेल त्याने ते निश्चित आणि हसत खेळत राहा, घरीच राहा आणि विनाकारण घरात टेन्शन घेऊ नका. काम करा, अभ्यास करा, आईवडिलांना मदत करा कामात आणि छान वाचन करा आणि सुंदर लिहा, चांगलं लिहा. आपण का लिहितो? दुसऱ्याला समजण्यासाठी, ठीक नाही? तर ते तुम्ही लिहिलेलं चांगलं असावं, त्यामध्ये काही चुकीचं असू नये. ठीक आहे. धन्यवाद.